क्वेश्चन नंबर 3A मधला फर्स्ट क्वेश्चन बघू. मग फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला एक डायग्रॅम दिलेली आहे. ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगल DEF हा ट्रायंगल आपल्याला गिवन आहे. आणि त्याच्यानंतर DEFमध्ये आपल्याला एक पॅरलल लाईन दिली आहे. PQ इज पॅरलल टू DE हे आपल्याला गिवन आहे. आता इथे आणखी गिवन थिंग्स काय आहेत बघा, आपल्याला आपण कन्सिडर करू. DP इज इक्वल टू X हे आपल्याला गिवन आहे क्वेश्चनमध्ये. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर PF इज इक्वल टू 2X. मग DF इज इक्वल टू DP प्लस PF. मग X प्लस 2X इज इक्वल टू 3X. मग ट्रायंगल FDE हा घेतला, त्याच्यामध्ये काय आहे, आणि आणखी एक ट्रायंगल घेतला FPQ, FDE आणि FPQ हे दोन ट्रायंगल घेतले आपण. मग ह्या दोन ट्रायंगल्समध्ये अँगल FDE इज कॉन्ग्रुएंट टू FDE म्हणजे कोणता ट्रायंगल येईल आपल्याला, हा दोन लाईन्स पॅरलल आहे. तर मग पॅरलल जेव्हा लाईन असतात, लाईन जर पॅरलल असतील तर अँगल्स अल्टरनेट अँगल कसे असतात, सेम. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, सेम. आणि इथे आपल्याला दिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल, ऑलरेडी गिवन आहे करस्पॉन्डिंग अँगल. मग आता अँगल D आणि अँगल P हे काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले एकमेकांचे, D आणि P. म्हणजे इथे काय येईल, अँगल FPQ हा झाला आपला करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर परत एक सेकंडमध्ये पण तेच दिलं आहे, FED इज कॉन्ग्रुएंट टू, आपल्याला एम्प्टी बॉक्स दिला आहे. इथे आपल्याला गिवन आहे करस्पॉन्डिंग अँगल. आता FED बघा डायग्रॅममध्ये, FED याला करस्पॉन्डिंग कोणता येईल, Q हा करस्पॉन्डिंग येईल. म्हणजेच FQP हा झाला त्याचा करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला गिवन आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल FDE. मग हे दोन ट्रायंगल्स काय झाले, सिमिलर झाले. कोणत्या टेस्टनुसार, जर दोन अँगल सिमिलर आहेत तर हे दोन ट्रायंगल पण कसे असणार आहेत, तर बाय AA टेस्टनी दोन्ही ट्रायंगल कसे झाले आपले, सिमिलर ट्रायंगल झाले बाय AA टेस्ट. त्याच्यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल FDE डिवाइड्स बाय एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल्स टू. मग आता ह्या दोन ट्रायंगलचे एरियाज घ्यायचे आपल्याला. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपल्याला दिलेला आहे. तो किती आहे, 20 स्क्वेअर युनिट. तो ऑलरेडी क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेला होता. मग तो आपण मेन्शन करून घेऊया. मग तो एरिया किती आपल्याला 20 इज इक्वल टू, इथे FD स्क्वेअर अपॉन FP स्क्वेअर, करस्पॉन्डिंग लाईनचे स्क्वेअर असतात. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. मग ह्या साईड्सच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज पुट करू. तर आपल्याला गिवन व्हॅल्यू किती, FDची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3X. DF 3X आलेला आहे आपला. आणि त्याच्यानंतर FP आलेला आहे 2X स्क्वेअर. मग ह्या व्हॅल्यूज इथे पुट करून घेतल्या. एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल्स टू 3चा स्क्वेअर 9X स्क्वेअर डिवाइड्स बाय 2चा स्क्वेअर 4X स्क्वेअर मल्टिप्लाइज बाय हा 20 जो डिवाइड होता तो मल्टिप्लायला गेला. X स्क्वेअर कॅन्सल झाले. एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 मल्टिप्लाइज बाय 20. मग 4 1 जा 4, 4 5 जा 20. 9 मल्टिप्लाइज बाय 5 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल FDE किती मिळालं आपल्याला, 45 स्क्वेअर युनिट. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काढायचं आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल जो बिग ट्रायंगल आहे FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. मग एरिया ऑफ ट्रायंगल FDE किती मिळालं आपल्याला, 45 स्क्वेअर युनिट. आणि दुसरा एरिया ऑलरेडी आपल्याला गिवन आहे, 20 हा दिलेला आहे आपल्याला. ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये काही बॉक्सेस फिलअप करायला दिलेले ते हे बॉक्सेस येतं. मग एरिया ऑफ ट्रायंगल FDE 45 मायनस 20 इज इक्वल टू 45मधून 20 गेले, ॲन्सर मिळालं 25 स्क्वेअर युनिट. हा झाला आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर. हा झाला आपला फुल क्वेश्चन. नंतर क्वेश्चन 3A मधला सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला
एक डायग्राम दिलेली आहे, ग्राफिकल डायग्राम आहे, कोऑर्डिनेट्स पॉईंट दिलेले आहे, बट त्याच्यामध्ये असा ट्रायंगल तयार होतो. इथे आपल्याला गिवन डायग्राम आहे. मग ह्या क्वेश्चनमध्ये बघा, हा जो राईट अँगल तयार झाला आहे याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आपल्याला. सीचे कोऑर्डिनेट्स येतं -2 2 आणि एचे कोऑर्डिनेट येतं 2 and 3. मग आता गिवन काय बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. मग जर 90 डिग्री असेल तर काय येईल, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. त्याच्यानंतर आपल्याला गिवन आहे सेगमेंट सी बी इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. सी बी हा कशाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला. मग वाय कोऑर्डिनेट ऑफ बी, बीचे वाय कोऑर्डिनेट काढू. बीचा वाय कोऑर्डिनेट जर आपण ग्राफवर बघितलं तर बीचा वाय कोऑर्डिनेट मिळतो आपल्याला 2 आणि सेगमेंट बी ए इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. मग एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी, मग बीचा एक्स कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल, तो सुद्धा मिळतो आहे 2च, बिकॉज ग्राफमध्ये जर बघितलं तर दोन्ही एक्स आणि वाय हे दोन्ही कोऑर्डिनेट आपल्याला 2 मिळाले. त्याच्यानंतर मग आता डिस्टन्स ऑफ ए बी हे आपल्याला फाइंड आउट करायचं, इज इक्वल टू 3 - 2 इज इक्वल टू 1. आणि डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू, डिस्टन्स ऑफ बी सी काय येईल आपलं 2 -2. दोन्ही काय केले आपण, एक्स कोऑर्डिनेट घेतले त्याचे. मग 2 + 2 - प्लस होईल म्हणजे तो मिळाला आपल्याला 4. मग ए बी घेताना बघा आपण काय केलेलं आहे, ए बीचं जेव्हा आपण डिस्टन्स काढलं वाय कोऑर्डिनेट घेतला एचा आणि बीचा वाय कोऑर्डिनेटसुद्धा काय मिळालेले आपल्याला 2. मग वाय कोऑर्डिनेटचं सबस्ट्रॅक्शन केलं, आपल्याला मिळाला 1. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस केला. त्याच्यानंतर बी सी काढताना बीचा एक्स कोऑर्डिनेट घेतला, एक्स कोऑर्डिनेट काय आपल्या बीचा 2 आणि त्याच्यानंतर सीचा सीचा एक्स कोऑर्डिनेट घेतला तो आहे -2. मायनस काय होणार आहे प्लस. मग -2 आणि 2चं मायनस साईन आणि फॉर्म्युल्याचं मायनस साईन, हे -2 झाले +2 आणि मग 2 + 2 झाला 4. मग आता आपल्याला ए बी आणि बी सीच्या व्हॅल्यू मिळाल्या. मग आपण इथे पुट करू, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 4चा स्क्वेअर 16. मग ए सी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला आन्सर काय मिळालं 17. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 17. मग आता देअरफॉर ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 17 ही मिळाली आपल्याला ए सीची व्हॅल्यू. आपल्याला ए सी फाइंड आउट करायचा होता, ए सीची व्हॅल्यू झाली √17. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सोडूया. क्वेश्चन नंबर 3 मधला बी. आपल्याला त्याच्यामध्ये डायग्रॅम दिलेली आहे बघा. मग डायग्रॅममध्ये एक सर्कल काढलेला आहे आणि सर्कलच्या सराउंडिंगनी 4 टॅन्जंट ड्रॉ केलेले आहेत. त्या टॅन्जंट एका सेम एक्सटर्नल पॉईंटमधून ड्रॉ केलेले आहे. मग ए बी सी डी हा एक क्वाड्रिलॅटरल बनला आहे. 4 टॅन्जंट येतं, ए बी बी सी सी डी आणि ए डी अशा 4 टॅन्जंटनी पॅरलेलोग्राम ड्रॉ झालेला आहे. मग ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम हे आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर एची व्हॅल्यू दिलेली आहे 4.5 आणि ई बीची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5.5. एवढं आपल्याला गिवन आहे. टू फाइंड आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथे, ए डीचं डिस्टन्स किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता सोल्युशन बघू. सोल्युशनमध्ये पहा आपल्याला गिवन काय, आपल्याला ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राममध्ये समोरासमोरच्या बाजू ज्या असतात म्हणजे ऑपोजिट साईड्स ज्या असतात त्या कशा असतात, एकमेकांना इक्वल असतात. मग आता हा दिलेला पॅरलेलोग्राममध्ये ऑपोजिट साईड्स कशा येणार आहे, एकमेकांना इक्वल. मग ह्या ऑपोजिट साईड्स कोणत्या येतं, ए बी इज इक्वल टू डी सी, ऑपोजिट साईड ऑफ पॅरलेलोग्राम, त्याला आपण म्हटलो 1. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे काय गिवन आहे, ऑपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम. त्याच्यानंतर दुसऱ्या 2 साईड्स ए डी इज इक्वल टू बी सी, ए डी इज इक्वल टू बी सी. इथे पण रिझन काय येणार आहे, सेम ऑपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम, सेम रिझन लिहायचे. त्याच्यानंतर आता ह्या ज्या दिलेल्या आपण जो पॅरलेलोग्राम काढला आहे, हा पॅरलेलोग्राम काय आहे, सेम ह्या टॅन्जंट आहे. तर सर्कलला एकाच पॉईंटमध्ये जी इंटरसेक्ट करते ती टॅन्जंट असते. मग ए बी बी सी सी डी आणि ए डी ह्या काय येतं, टॅन्जंट येतं. मग टॅन्जंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट ऑफ सर्कल आर इक्वल.
एकाच एक्सटर्नल पॉईंटमधून ज्या टँजंट ड्रॉ केल्या जातात त्या टँजंट कशा असतात सेम. टँजंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे एक्सटर्नल पॉईंटमधून जर काढल्या टँजंट त्या सिमिलर आहे. म्हणजे AE इज इक्वल टू AH, AE इज इक्वल टू AH. याला आपण म्हणूया 3 बिकॉज वरती ऑलरेडी आपण 1 आणि 2 ही नंबर्स दिलेली. त्याच्यानंतर DG इज इक्वल टू DH हे झालं 4. त्याच्यानंतर DC इज इक्वल टू CF आणि BE इज इक्वल टू BF. BE इज इक्वल टू BF याला आपण म्हणूया 5. आणि त्याच्यानंतर CG इज इक्वल टू CF याला म्हणूया 6. मग आता हे जे आपण 3, 4, 5 आणि 6 घेतलेत ह्या 3, 4, 5, 6चे ॲडिशन्स करूया. मग या सगळ्यांचे लेफ्ट हँड साईडचं आणि राईट हँड साईडचं ॲडिशन करायचं. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड सेपरेट सेपरेट ॲडिशन करून घेऊ. मग आता ॲडिशन करताना बघा AE प्लस BE प्लस CG इज इक्वल टू DG. मग हे इक्वल लिहून घेतले. त्याच्यानंतर पुढे AH प्लस DH प्लस BF प्लस CF हे लिहिले. आता इथे बघा डायग्रॅममध्ये बघा AE प्लस B हे मिळून काय तयार होतं AB तयार होते. मग AE प्लस B ती तयार झाली AB प्लस त्याच्यानंतर CG प्लस DG, CG प्लस DG दोन्ही मिळून काय तयार झालं DC तयार झाली. मग इथे DC किंवा CD लिहू शकतो आपण. त्याला इक्वल्स टू AH प्लस DH, AH प्लस DH मिळून काय तयार झालं AD मिळाली आपल्याला. ती झाली AD प्लस इकडे मिळाली BC याला आपण 7 म्हणूया. त्याच्यानंतर आता फ्रॉम 1 and 2 1 and 2 आपण काय म्हटलेलो आहे 1, 2 and 7 मध्ये म्हणजे 1 and 2 वरून 7 चेंज करायचे आपल्याला. AB इज इक्वल टू CD, ABची व्हॅल्यू CD आणि ADची व्हॅल्यू ही काय आहे BC आहे. मग त्या व्हॅल्यूज पुट करू आपण. AB CDच्या जागेवर आपण AB लिहू शकतो बिकॉज ते इक्वल म्हटलो आहे आपण 1मध्ये. मग AB प्लस AB इज इक्वल टू आता इथे AD प्लस AD. मग आता AD प्लस AD लिहायचे. मग 2 टाइम्स AD होईल AD प्लस AD. मग आता AB प्लस AB काय झालं 2 टाइम्स AB. मग 2AB इज इक्वल टू 2 टाइम्स AD. दोन्ही 2 एकमेकांना कॅन्सल होतील म्हणजेच AB इज इक्वल टू AD. मग आता एकदा डायग्रॅमकडे बघू परत. ABची व्हॅल्यू बघा काय दिलेली आहे आपल्याला. AB इज इक्वल टू AE प्लस EB. पूर्ण AB आपण काढू शकतो आणि आपल्याला ह्या 2 व्हॅल्यू ऑलरेडी गिवन येते AE आणि EB. मग AB इज इक्वल टू AD इज इक्वल टू AE प्लस EB. AE प्लस EB. AEची व्हॅल्यू किती येईल 4.5 प्लस EB किती आहे 5.5. दोघांचं ॲडिशन किती होईल 10 युनिट्स. म्हणजे आपल्याला काय मिळालं ADची व्हॅल्यू मिळाली 10 युनिट्स. झालं आपलं क्वेश्चनचं ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला सांगितलेलं एक राईट अँगल ट्रायंगल घ्यायचं आहे. मग आता आपण कन्सिडर करू राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला नाव वगैरे दिलेले नाही आहेत. मग ABC हा आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला आणि BD ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली. मग आता परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर अँगल D कितीचा असणार आहे 90चा. तर ही तीनही अँगल म्हणजे ABC त्याच्यानंतर अँगल CDB आणि अँगल ADB हे सगळे काय असणार आहेत तर 90 डिग्रीचे अँगल असणार आहे. मग आपण 2 ट्रायंगल कन्सिडर केले ABC आणि BDC. ह्या दोघांमध्ये C हा कॉमन अँगल आलेला आहे. त्याच्यानंतर अँगल ABC इज इक्वल टू अँगल CDB. दोन्ही अँगल कितीचे 90 डिग्रीचे बिकॉज एक ऑलरेडी B गिवन आहे आणि D आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल BDC बाय AA टेस्ट. 2 अँगल जर सेम असतील तर ट्रायंगल पण सिमिलर असतात. कोणत्या टेस्टनी AA टेस्टनी हे 2 ट्रायंगल काय झाले सिमिलर. त्याला आपण 1 म्हणू. त्याच्यानंतर सेकंड ट्रायंगल्स घेऊ. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB
हे दोन ट्रायंगल घेतले. ह्या ट्रायंगलमध्ये हा जो अँगल अँगल ए इज इक्वल टू अँगल ए दोन्ही ट्रायंगलमध्ये येतो आणि तो कॉमन अँगल आहे. त्याच्यानंतर अँगल ए बी सी इज सिमिलर टू अँगल ए बी सी इज इक्वल्स टू अँगल ए डी बी. दोन्ही 90 डिग्रीचे अँगल्स आहेत म्हणजे ते पण सेम झाले. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी बाय ए टेस्ट. इथे पण दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे ए टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. मग फ्रॉम 1 and 2 1 and 2 मध्ये बघा ए बी सी इज सिमिलर टू सी डी बी. आपण ए बी सी लिहू, आपण ए सी बी लिहिला होता, ए बी सी लिहिलं तरी चालेल. मग ए बी सी सिमिलर टू सी बी डी म्हणजे मोठा ट्रायंगल आणि जो खालचा ट्रायंगल आहे ते दोन सिमिलर प्रूफ केलेत आपण 1मध्ये. आणि 2मध्ये आपण काय प्रूफ केलं आहे, ए बी सी म्हणजे पूर्ण मोठा राईट अँगल ट्रायंगल हा वरच्या ट्रायंगलशी सिमिलर आहे. दोन्हीकडे ट्रायंगल ए बी सी म्हणजेच काय प्रूफ होतं, ट्रायंगल डी बी सी डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी. याला आपण 3 म्हणू. आणि मग फ्रॉम 1, 2 and 3 1, 2 आणि 3 वरून काय प्रूफ होतं आहे आपल्याला, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल डी बी सी डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी. हे झालं आपलं प्रूफ. हेन्स प्रूफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्शनचा. आपल्याला काय दिलं बघा, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल एल एम एन. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ए बी सी आणि एल एम एन. ए बी दिला आहे आपल्याला 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बी सी आपल्याला दिलेला आहे 6 सेंटीमीटर आणि ए सी दिला आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर रेशो दिलेला आहे आपल्याला दोन लाईन्सचा रेशो दिला आहे बी सी अपॉन एम एन इज इक्वल टू 4/5. मग आता फर्स्ट सोल्युशनमध्ये बघा, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग लाईनचे रेशोज पण कसे असतात, सिमिलर असतात. मग करस्पॉन्डिंग लाईनचे रेशो घेऊ. ए बी अपॉन एल एम इज इक्वल टू बी सी अपॉन एम एन इज इक्वल टू ए सी अपॉन एल एन. हे झाले करस्पॉन्डिंग लाईनचे रेशो. मग ह्या रेशोजला इक्वल व्हॅल्यू आपल्याला गिवनने ए बीची व्हॅल्यू आहे 5.5, एल एम तसाच लिहून घ्यायचा. बी सीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, बी सी गिवन आहे आपल्याला, डायरेक्ट रेशो वापरायचा नाही. बी सीची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला 6 अपॉन एम एन. बी सी आहे 6 अपॉन एल एम इज इक्वल टू ए सीची व्हॅल्यू आहे 4.5 डिवाइड्स बाय एल एन इज इक्वल टू, ह्या तीनही करस्पॉन्डिंग लाईनचा रेशो सेम असणार आहे. तो रेशो किती आहे 4/5. मग 1 by 1 एक व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. 5/5 मल्टिप्लाइज 5.5 अपॉन एल एम इज इक्वल टू 4/5. क्रॉस मल्टिप्लाय करू. 4 मल्टिप्लाइज बाय एल एम इज इक्वल टू 5.5 मल्टिप्लाइज बाय 5. मग 4 इकडे मल्टिप्लाय, पुढे त्याला डिवाइड पाठवू. 5.5 मल्टिप्लाइज बाय 5 डिवाइड्स बाय 4. मग आता 4नी डिवाइड केल्यानंतर आधी मल्टिप्लिकेशन करू. 5 5 जा 25, 2 येईल कॅरी ओवर. त्याच्यानंतर 5 5 जा 25 आणि 2 27, एका नंबरनंतर 0.4. 4नी या नंबरला डिवाइड करू. 4 8 जा 24, सॉरी 4 6 जा 24 पॉईंट. पुढे रिमेनिंग किती राहिले आपले 2 म्हणजेच 35 6.8. त्याच्यानंतर नेक्स्ट सॉल्व करू. 6 अपॉन एम एन सेकंडमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, 6 अपॉन एम एन इज इक्वल टू 4/5. क्रॉस मल्टिप्लाय करू. एम एन मल्टिप्लाइज बाय 4 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइज बाय 5. एम एन इज इक्वल टू 30/6. 30/4. 4नी 30 डिवाइड करू. 4 7 जा 28. त्याच्यानंतर 2 रिमेनिंग राहिले म्हणजे 7.5 20 होतील ना. 7.5 एम एनची व्हॅल्यू मिळाली 7.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता एल एनची व्हॅल्यू काढू. एल एन बघा काय दिलेलं आहे आपल्याला
4.5 डिवाइड्स बाय LN इज इक्वल टू 4/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. LN मल्टिप्लाइज बाय 4 इज इक्वल टू 4.4 इंटू 5. त्याच्यानंतर पुढे 4ने डिवाइड केलं, त्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला 4 5 जा 25, कॅरी ओवर आले 2 5 4 जा 20 इंटू 22 डिवाइड्स बाय 4. हे डिव्हिजन केल्यानंतर आन्सर काय मिळेल 22.5 आहे. म्हणजे 4 5 जा 20, अगेन 2 रिमेनिंग राहिले, 4 6 जा 4 3 जा 12, म्हणजे आन्सर मिळालं 5.3. मग आता दोन्ही ट्रायंगलचे लाईन्स लिहून घेऊ एकदा किती मिळाल्यात आपल्याला. AB दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर, BC दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर AC दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ट्रायंगल LMमध्ये आपल्या व्हॅल्यूज काय मिळाल्यात आपल्याला. LM मिळाली 6.8 सेंटीमीटर, त्याच्यानंतर LN मिळाली 7.5 सेंटीमीटर MN आणि LN मिळाली आहे 5.3 सेंटीमीटर. मग आता आपण हे कन्स्ट्रक्शन करून घेऊया. कन्स्ट्रक्शन करताना सगळ्यात आधी आपल्याला बेस कन्सिडर करायचं आहे. म्हणजे सगळ्यात मोठी लाईन असेल ती आपण कोणतीही तिन्हीपैकी कोणती एक लाईन आपण बेस घेऊ शकतो. फक्त घेताना लक्षात ठेवायचे की दोन्ही ट्रायंगलच्या सेम म्हणजे करस्पॉन्डिंग आले पाहिजेत ते. मग इथे आपण घेतला BC लाईनला आपण बेस कन्सिडर केला, ती आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली होती. त्याच्यानंतर आता राऊंडरमध्ये जे सेकंड आन्सर असेल आपली जी AB मिळालेली आपल्याला AB फाइंड आउट करून घेतलेली होती. ABचं डिस्टन्स मेजर करून घेऊ किती येते ते, आणि AB राऊंडरमध्ये मेजर केल्यानंतर तो AB काय करायचं आहे, राऊंडरमध्ये डिस्टन्स किती ABचं ते आपण मेजर करून घेतलं. त्याच्यानंतर ते जे आन्सर आहे ते कुठे ठेवायचे, पॉईंट Bवरती ठेवायचे आणि एक मार्क करून घ्यायचा आहे. पॉईंट Bवरती ठेवून मार्क करून घेऊ. त्याच्यानंतर पुढे जे आपलं सेकंड आन्सर आलेलं आहे म्हणजे जो आपला AC आपल्याला गिवन आहे. AC किती दिलेला आहे आपल्याला 4.5. मग 4.5 हे डिस्टन्स मेजर करून घेतलं, Cवरती ठेवला आणि क्रॉस मार्क केला. ज्या ठिकाणी 2 मार्क इंटरसेक्ट झालेत त्या ठिकाणी पॉईंट A नाव दिलं आणि AC जॉईन करून घेतले. पॉईंट A आणि पॉईंट C जॉईन करायचे. त्याच्यानंतर पॉईंट A अँड पॉईंट B हे 2 पॉईंट पण एकमेकांना जोडून घ्यायचे आणि लाईनचे जे काही मेजरमेंट्स असतील ते मेजरमेंट्स लिहून घ्यायचे. AB आहे 5.5 आणि आपला AC आहे 4.5 सेंटीमीटर. हे झाले आपली फर्स्ट ट्रायंगल. त्याच्यानंतर सेकंड ट्रायंगल. आता आपण बेस BC घेतलेला आहे म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलमध्ये बेस घ्यायचा आहे MN. तो किती आहे 7.5. मग स्केलनी 7.5वरची एक लाईन ड्रॉ करून घेऊ. त्या लाईनला नाव देऊ. लाईन कोणती आपली MN. MNचं डिस्टन्स किती आहे 7.5. हे डिस्टन्स मेन्शन करून घेऊ 7.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर LM ड्रॉ करू. LMचं डिस्टन्स किती आहे 6.8. 6.8 डिस्टन्स राऊंडरमध्ये मेजर करून घेतलं. पॉईंट LM काढायचं आहे म्हणजे Mवरती ठेवायचं आणि एक मार्क करून घ्यायचा. त्याच्यानंतर सेकंड डिस्टन्स पुढचं डिस्टन्स किती आहे LNचं डिस्टन्स आहे 5.3. राऊंडरमध्ये 5.3चं डिस्टन्स मेजर करून घ्यायचं. हे मेजर केलेलं डिस्टन्स Nवरती राऊंडर ठेवायचं आणि क्रॉस मार्क करायचं. ज्या ठिकाणी हे 2 मार्क इंटरसेक्ट झाले ते 2 पॉईंट एकमेकांना जोडून घेतले. LN जोडला. त्याच्यानंतर LM जोडून घेतला. जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो L होता आपला आणि मेजरमेंट लिहून घेतले लाईनचे. ML होती 6.8 आणि ही आहे 5.3 सेंटीमीटर. हे झाले आपले दोन्ही ट्रायंगल. हे झालं आपलं क्वेश्चनचं आन्सर आणि हे झाले आपले कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. 4th नंबरचा क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅट 1/sec θ minus tan θ इज इक्वल्स टू sec θ प्लस tan θ. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता LHS बघा काय दिलेली आपल्याला. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड sec θ मायनस tan θ. मग आता 1ची व्हॅल्यू पुट करू. 1ची व्हॅल्यू आता इथे sec θ मायनस tan θ आहे. मग sec tanच्या फॉर्ममध्येच बघायची. sec स्क्वेअर θ मायनस tan स्क्वेअर θ. ही कशाची व्हॅल्यू आहे 1ची. आयडेंटिटी वापरायची आपल्याला इथे. मग आता sec स्क्वेअर θ मायनस tan स्क्वेअर θ ही कशाची व्हॅल्यू आहे 1ची. मग ती पुट करू. sec स्क्वेअर θ
मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. हे याच्यामध्ये आपल्याला चेंजेस नाही करायचे काहीच. त्याच्यानंतर इथे मग आता सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हे काय बनलं बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला ए मायनस बी आणि ए प्लस बी, असे दोन ब्रॅकेट सेपरेट होतात. मग सेक स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर थिटाचे ब्रॅकेट करू, सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि सेकंड ब्रॅकेट काय होईल, सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवाइड्स बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा. डिव्हिजनला जे दिलेलं आहे डिनॉमिनेटरला ते तसंच लिहिलं, सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि सेक थिटा मायनस टॅन थिटा कॅन्सल झाले, काय उरलं फक्त सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि आपल्याला आर एच एस काय दिलेली आहे क्वेश्चनमध्ये, आर एच एस इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे हीच आपली एल एच एस पण प्रूव्ह झाली. देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. हे झालं प्रूफ. म्हणजेच आपण काय प्रूफ केलं आहे, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे झालं आपलं प्रूफ. त्याच्यानंतर क्वेश्चन 4मधला फर्स्ट क्वेश्चन, आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलच्या आतमध्ये एक सर्कल आहे. सर्कल ट्रायंगलच्या तिन्ही साईडला इंटरनली टच करतो. सेंटर दिलेलं आहे, ट्रायंगलचं नाव दिलं आहे ए बी सी. त्याच्यानंतर सेंटर ऑफ सर्कल पी आणि ज्या ठिकाणी सर्कलने इंटरसेक्ट केलं ते पॉईंट येतं एल एम एन. मग आता आपल्याला इथे गिवन काय दिलेलं आहे ते बघू आधी. गिवन आहे पी इज द सेंटर ऑफ सर्कल. पी हा सेंटर सर्कलचा सेंटर आहे. पी इज द सेंटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला मग आता कन्स्ट्रक्शन करावं लागेल ह्या क्वेश्चनमध्ये. मग आता कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे आपल्याला, जॉईन पी एल त्याच्यानंतर पी एम अँड पी एन हे तीनही पॉईंट लाईन काय करायच्या जॉईन. त्याच्यानंतर आणखी काय जॉईन करायचं आहे आपल्याला, ए पी एन त्याच्यानंतर बी पी एम एन आणि सी पी एल हे आपण काय केले जॉईन करून घेतले. मग आता आपण हे कन्स्ट्रक्शन करून घेऊ एकदा दिल्यानुसार. मग आता पॉईंट पी सेंटर सर्कलचा सेंटर काय आपला पी, हे आपण जॉईन करून घेऊ. पी एल जोडला, त्याच्यानंतर पी एम जॉईन करून घेतला आणि पी एन जॉईन करून घेतला. त्याच्यानंतर ए पी एन म्हणजे हा ए पी एन हे जोडायचे आपल्याला, म्हणजे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची ॲक्च्युली. आपण हे ड्रॉ करून घेतले. त्याच्यानंतर हा सी एल सी ते जॉईन करून घेतले आणि हा बी पी पण जॉईन करून घेतला. सेंटरचं नाव आहे पी. त्याच्यानंतर मग आता पुढे टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस ए सी मल्टिप्लाइज बाय आर. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. मग आता प्रूफ इथे बघा, ह्या ज्या लाईन्स येतं म्हणजे पी एन ह्या परपेंडिक्युलर ड्रॉ केलेल्या आहे आपण इकडे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ट्रायंगल पी एम इज परपेंडिक्युलर टू ए सी, त्याच्यानंतर पी एन इज परपेंडिक्युलर टू ए सी आणि पी एल इज परपेंडिक्युलर टू ए बी. ह्या लाईन्स परपेंडिक्युलर दिलेल्या आहे म्हणजे आपण ड्रॉ केल्यात त्या परपेंडिक्युलर लाईन्स. त्याच्यानंतर पुढे ही जी सर्कल ए बी त्याच्यानंतर बी सी आणि ए सी आर टॅन्जंट्स. ह्या काय आहेत सर्कलच्या टॅन्जंट येतं. टॅन्जंट म्हणजे जी लाईन सर्कलला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. ए बी ए सी अँड बी सी आर टॅन्जंट ऑफ सर्कल. त्याच्यामुळे हे काय झाले परपेंडिक्युलर आहे. बिकॉज टॅन्जंट रेडियस रेशो काय सांगतो, रेडियस इज परपेंडिक्युलर टू टॅन्जंट. आणि आपण जर डायग्राममध्ये बघितलं तर पी एल पी एम आणि पी एन ह्या आपल्या सर्कलच्या रेडियस पण येतं. मग पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू पी एल इज इक्वल टू आर. हे काय झालं सर्कलच्या रेडियस बिकॉज त्या टॅन्जंटला परपेंडिक्युलर येतं. त्याच्यानंतर मग पुढे आता आपण जर डायग्राममध्ये बघितलं तर डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतं आहे
की हा जो मोठा ट्रायंगल आहे म्हणजे ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल 3 ट्रायंगलचा मिळून सम आहे. नाव वी कॅन से दॅट area of triangle ABC is equals to, हे 3 ट्रायंगल्स मिळून मोठा ट्रायंगल बनला आहे. मग आता ट्रायंगल घेऊ, एरिया ऑफ ट्रायंगल APB प्लस APB हा घेतला. त्याच्यानंतर आता एरिया ऑफ ट्रायंगल APB झाला आहे ABPC आणि नंतर ट्रायंगल APC, असे तिन्ही ट्रायंगल येतील. एरिया ऑफ ट्रायंगल APC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BPC, हे तीनही ट्रायंगलचा सम केला म्हणजे मोठा ट्रायंगलचा एरिया मिळतो आपल्याला. मग आता ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 बेस इंटू हाईट. मग APBमध्ये AB ही काय होईल त्याची बेस आणि PL ही झाली त्याची हाईट प्लस 1/2 AC मल्टिप्लाइज बाय, आता AC मग PN येईल, त्याच्यानंतर 1/2 ऑफ BC मल्टिप्लाइज बाय PM ही झाली त्याची हाईट. ट्रायंगलमध्ये जी परपेंडिक्युलर लाईन असते ती ट्रायंगलची हाईट असते. मग PM इज द हाईट. मग आता आपण ऑलरेडी वर काय म्हटले, PM, PN आणि PL ह्या तिन्ही पण ट्रायंगलच्या काय येतं रेडियस आहेत. मग त्याच्या व्हॅल्यूज पुट करू तिथे, 1/2 इंटू AB इंटू R, 1/2 AC इंटू R प्लस 1/2 BC इंटू R. आपण काय केलं आहे, फक्त PM, PN आणि PLच्या व्हॅल्यूज टाकले. मग आता 1/2 कॉमन आहे, R पण कॉमन आहे तिन्हींमध्ये पण, तो कॉमन काढू. 1/2 इंटू R इन ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, AB प्लस AC प्लस BC. मग आता आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे, फक्त प्रूव्ह करताना देताना वेगळे दिलेले आपल्याला टू प्रूव्ह त्या फॉर्मॅटमध्ये लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 R आपण मल्टिप्लाय सुरुवातीला लिहिला आहे, तो एंडला लिहिला तरी चालेल. AB प्लस BC प्लस AC इंटू R, हे झालं आपलं प्रूफ. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे, ABCD दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, BC इज पॅरलल टू AD, हे आपल्याला गिवन आहे. मग आधी गिवन काय काय ते लिहून घेऊ आपण. इन ABCD AD इज पॅरलल टू BC, AD आणि BC एकमेकांना पॅरलल आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे AQ इज इक्वल टू 1/3 AC आणि पुढे गिवन आहे आपल्याला, ओके, आपल्याला फाइंड आउट करायचे टू फाइंड DQ इज इक्वल टू 1/2 BQ, हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे, DQ इज इक्वल टू 1/2 ऑफ BQ, हे फाइंड आउट करायचे. मग प्रूफ, AQ इज इक्वल टू 1/3 ऑफ AC, हे ऑलरेडी आपल्याला गिवन आहे. मग आता आपण AQला एक व्हॅल्यू कन्सिडर करू. मग AQ अपॉन AC काय होईल, त्याला डिवाइड्स इज इक्वल टू 1/3. त्याच्यानंतर लेट AQची एक व्हॅल्यू कन्सिडर करू. AQ इज इक्वल टू केलं X. मग जर AQ X असेल तर ACची व्हॅल्यू किती येणार आहे, 3X येईल. ती 3X का मिळाली आपल्याला ते बघा, आपण रफ वर्कमध्ये बघू आपल्याला AC 3X का मिळाली. AQ इज इक्वल टू काय, 1/3 ऑफ AC, AQ X आहे म्हणजेच 1/3 ऑफ AC. हा जो 3 डिवाइड आहे इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, 3X इज इक्वल टू AC, म्हणजे AC किती झाला, 3X मिळाला आपल्याला. आता पुढे X इज एनी नंबर. X हा काय असणार आहे, एक नंबर आहे तो काहीतरी, एनी नंबर म्हणजे 0 1 2 3 4 काहीतरी असणार आहे. मग CQ बघा, मग CQ काय दिलेलं आहे, AC मायनस AQ. मग AC मायनस AQ हा होईल आपला CQ. मग CQ इज इक्वल टू ACची व्हॅल्यू आहे 3X आणि AQची व्हॅल्यू आहे X, म्हणजेच तो काय मिळाला आपल्याला 2X झाला. मग आता आपल्याला 3 व्हॅल्यूज माहिती आहेत सध्या. मग नाव इन quadrilateral ABCD AD इज पॅरलल टू BC. AD आणि BC हे दोन काय येतं, पॅरलल येतं.
मग आता अल्टरनेट अँगल थेरमनुसार काय होईल बघा, बाय द थेरम ऑफ अल्टरनेट अँगल. मग आता अल्टरनेट इंटेरियर अँगल्स कधी असतात, जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्सल असते. इथं आपल्याला दिलेलं आहे ए डी इज पॅरलल टू बी सी आणि मग ए सी काय झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. मग आपण अल्टरनेट अँगल कन्सिडर करू. अल्टरनेट अँगल काय येईल, ए आणि सी हे काय येतील एकमेकांना अल्टरनेट. QAD आणि BCQ QAD इज कॉन्ग्रुएंट टू QCB. हे दोन काय झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल झाले ए आणि सी. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, त्या दोन लाईन पॅरलल आहे. आता BD ही ट्रान्सव्हर्सल घेतली. मग अँगल QDC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QBC. हे पण काय झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल झाले. मग आता हे दोन ट्रँगल ADQ इज सिमिलर टू ट्रँगल CBQ. हे दोन ट्रँगल, जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर ते दोन ट्रँगल कसे झाले एकमेकांना सिमिलर झाले. कोणत्या टेस्टनी सिमिलर झाले ते दोन ट्रँगल एकमेकांना, बाय AA टेस्ट. दोन अँगल सिमिलर आहेत म्हणून AA टेस्टनी हे दोन ट्रँगल एकमेकांना सिमिलर झाले. मग आता ट्रँगल जर सिमिलर असतील तर ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स पण कशा असतात, सिमिलर असतात. मग करस्पॉन्डिंग साईड्स घेऊ, आपल्याला ज्या रिक्वायर्ड आहेत त्याच घेऊ फक्त. मग रिक्वायर्ड साईड काय आपल्याला DQ आणि BQ. DQ अपॉन BQ इज इक्वल टू AQ अपॉन CQ, AQ अपॉन CQ. मग आता व्हॅल्यूज बघू आपण, आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज माहिती येतं. AQची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला, AQ आहे आपला x आणि CQची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला 2x आहे. CQ आपण 2x फाइंड आउट केलेला आहे, मग ती 2x. मग एक्सला एक्स काय होईल, कॅन्सल होईल. मग DQ अपॉन BQ इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/2. म्हणजेच DQ अपॉन BQ क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण त्याचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल, 2 टाइम्स DQ इज इक्वल टू BQ. मग हा जो 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय होता तो डिवाइडला जाईल. DQ इज इक्वल टू BQ अपॉन 2. म्हणजेच DQ हा जो 2 आहे अपॉन तो आपण सेपरेट करू शकतो 1/2 ऑफ BQ. झालं, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4मधला 3. मग आता फॉर सिलेंड्रिकल पाईप, आपल्याला एका सिलेंड्रिकल पाईपबद्दल दिलेलं आहे. तर काय दिले सिलेंड्रिकल पाईपबद्दल आपल्याला, डायमीटर दिलेली. मग डायमीटर गिवन आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. डायमीटर किती दिली आहे सिलेंड्रिकल पाईपची, 20 mm. म्हणजेच रेडियस किती होईल त्याची, रेडियस इज इक्वल टू 20/2 इज इक्वल टू 10 mm. म्हणजेच आता 10 मिलीमीटर आहे, मिलीमीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं. 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर मिळाली, ती आपल्याला 10ने मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर थ्रू द पाईप, पाईपमधून पाणी किती अमाऊंटमध्ये बाहेर जाते ते आपल्याला गिवन आहे. 10 m/5 10 मीटर अपॉन मिनिट्स, मीन्स 10 मीटर पर मिनिट्स असा वॉटरचा फ्लो आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर. मग आता मीटरमध्ये त्याला परत सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू. मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 10 × 100 सेंटीमीटर पर मिनिट. मग रेट काय झाला 10 × 100. 10 × 100 केल्यावरती किती होणार आहे, 1000 सेंटीमीटर पर मिनिट. एका मिनटाला किती रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर आहे, 1000 सेंटीमीटर. देअरफॉर वॉटर फ्लोज थ्रू अ डिस्टन्स सेंटीमीटरमध्ये डिस्टन्स मिळालं आपल्याला, त्याचं ते किती मिळालं 1000 सेंटीमीटर इन अ मिनिट. एका मिनटाला 1000 सेंटीमीटर हे डिस्टन्स मिळालं आपल्याला, म्हणजेच तो H झाला आपला. मग आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला फाइंड आउट करायचे व्हॉल्यूम. हा 1000 H होता. व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोविंग थ्रू पाईपमधून किती अमाऊंट ऑफ वॉटर फ्लो होते एका मिनटामध्ये, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोविंग थ्रू पाईप इन 1 मिनिट इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे πr²H. मग πr²H हा फॉर्म्युला टाकला. त्याच्यानंतर पुढे सॉल्व करू. पायची व्हॅल्यू आत्ताच पुट करायची नाही, बिकॉज आपल्याला
कोनिकल व्हेसलचं पण व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. मग पायची व्हॅल्यू पायस/2 आर मिळालेलं आहे आपल्याला 1 मल्टिप्लाइज बाय 1 इंटू एच किती मिळाली आपल्याला 1000 एच आपण फाइंड आउट केलेली आहे. त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन केले तर किती येणार आहे 1000 पाय cm³ व्हॉल्यूम आहे म्हणजे युनिट काय द्यायचं cm³. त्याच्यानंतर आता कोनिकल व्हेसलसाठी फाइंड आउट करू. मग फॉर कोनिकल व्हेसलसाठी आपल्याला इन्फॉर्मेशन गिवन काय आहे, कोनिकल व्हेसलची आपल्याला डायमीटर दिलेली आहे. आधी आपण पाईपचं काढलं, आता कोनिकल व्हेसलसाठी फाइंड आउट करू. कोनिकल व्हेसलची डायमीटर किती आहे 40 सेंटीमीटर. डायमीटर दिलेली आहे 40 सेंटीमीटर. मग आता रेडियस काढू. रेडियस किती होईल, रेडियस इज इक्वल टू 40/2 म्हणजेच रेडियस मिळाली 20 सेंटीमीटर. मग आता डेप्थ दिलेली आपल्याला. डेप्थ म्हणजेच काय असते, हाईट. डेप्थ इज इक्वल म्हणजे हाईट झाली त्याची, मग ती दिलेली आहे 24 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण काढू व्हॉल्यूम ऑफ कोनिकल व्हेसल. कोनिकल व्हेसलचं व्हॉल्यूम म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ कोनिकल व्हेसलचा फॉर्म्युला 3πr² इज इक्वल टू, मग इथे व्हॅल्यूज पुट करू. 1/3 इंटू पाय मल्टिप्लाइज बाय आरची व्हॅल्यू किती आलेली आहे 20 मल्टिप्लाइज बाय 20 इंटू एच किती आहे 24. मग आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचे, 3 × 1 = 3 आणि 3 × 8 = 24. आन्सर काय मिळालं आपल्याला 20 मल्टिप्लाइज बाय 20 मल्टिप्लाइज बाय 8 इंटू पाय 20 इंटू 20 400 400 मल्टिप्लाइज बाय 8 म्हणजे 3200 पाय ही मिळाली आपल्याला कोनिकल व्हेसल्सची व्हॉल्यूम. याला युनिट येईल cm³. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे आता, टाईम टेकन टू फिल कोनिकल व्हेसल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोनिकल व्हेसल अपॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर फ्लोविंग थ्रू पाईप. मग हा आपला फॉर्म्युला आहे. मग आता ऑलरेडी आपण हे फाइंड आउट केले की कोनिकल व्हेसलमधून किती अमाऊंटमध्ये आपलं वॉटर फ्लो होतं आहे इज इक्वल टू, आपलं आन्सर किती मिळाले 3200 पाय डिवाइड्स बाय 1000 पाय. हे झालं आपलं आन्सर. मग हा 0 0 0 0 गेट कॅन्सल. आन्सर काय मिळालं आपल्याला 3.2. पायला पाय कॅन्सल, 10ने डिवाइड केल्यावर 3.2 मिनिट्स. हे झालं आपलं आन्सर. मग खाली लिहायचं देअरफॉर टाईम टेकन टू फिल द कोनिकल व्हेसल इज 3.2 मिनिट्स. किती टाईम लागला 3.2 मिनिट.